आवाज मानदेशाचा। म्हसवड पालिका हद्दीतील विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला महिला शिक्षिकेने मारहाण केल्याचा आरोप झाल्याने मोठा वाद निर्माण झाला। या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतली, तर शिक्षिकेनेही आपल्या बचावासाठी विद्यार्थ्यांना सोबत घेत पोलीस ठाणा गाठल्याने पोलीस स्टेशनच्या आवारात एकच गोंधळ उडाला। मिळालेल्या माहितीनुसार विरकरवाडी येथील शाळेमध्ये एका शिक्षिकेसोबत काही विद्यार्थिनी शाळेची स्वच्छता करत होत्या। त्यावेळी दोन विद्यार्थिनींमध्ये तक्रार झाल्याने शिक्षिकेने त्यांना बोलावले। त्यातील एक विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशाऐवजी वेगळ्या कपड्यांमध्ये आल्याचं लक्षात आल्यानंतर शिक्षिकेने तिला शिक्षा म्हणून हातावर काठीने मारल्याचं सांगितलं जात आहे। मात्र संबंधित विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही तिला 2-3 वेळा मारहाण करण्यात आली होती। आज झालेल्या मारहाणीत तिच्या हाताच्या बोटातून रक्त आल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर विद्यार्थिनीने हा प्रकार शाळेच्या प्राचार्यांना सांगितला। प्राचार्यांनी तिला घरी जाण्यास सांगितल्यावर ती घरी जात असताना तिच्या आजीने तिच्या हातातून रक्त येताना पाहिले। त्यानंतर आजीने शाळेत जाऊन शिक्षिकेला जाब विचारला। त्यावेळी संबंधित शिक्षिकाच आजीच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे। ही बाब विद्यार्थिनीच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी शाळेत जाऊन प्रशासनाला जाब विचारला। मात्र शिक्षिकेने उलटसुलट उत्तर दिल्याचा आरोप पालकांनी केला असून त्यांनी मुलीला घेऊन तडक म्हसवड पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर शिक्षिकेनेही विद्यार्थ्यांचं पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठी गर्दी झाली। दरम्यान हा प्रकार समजताच विरकरवाडीतील अनेक ग्रामस्थही पोलीस ठाण्याकडे धावले। तसेच शाळेचे प्राचार्य आणि इतर शिक्षकही येथे दाखल झाले। परिणामी पोलीस ठाण्याच्या परिसरातच विद्यार्थ्यांची जणू शाळाच भरल्याचं चित्र दिसून आलं। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।